बंधू भगिनींनो, मी सचिन कांबळे. तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले यांना कोटी कोटी प्रणाम करतो. आज मी तुमच्यासमोर कोणताही नेता म्हणून नाही, कोणताही मोठा वक्ता म्हणून नाही, तर तुमच्यातलाच एक आवाज म्हणून उभा आहे. आजचा प्रश्न खूप साधा आहे. आपण सगळे एकत्र का यायला हवं? आपण वेगवेगळ्या गावात, शहरात, वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलो असमो, तरीही आपल्या सगळ्यांची वेदना, संघर्ष आणि स्वप्न एकसारखीच आहेत. आजही अनेक लोक म्हणतात, एकट्याने काहीच बदलत नाही. पण इतिहास सांगतो, जेव्हा विचार एकत्र येतात तेव्हा क्रांती घडते. बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलं, शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नव्हे, शिक्षण म्हणजे विचार करण्याची ताकद. आणि विचारांची ताकद मिळाली की माणूस कधीच गुलाम राहत नाही. पण आजचा तरुण गोंधळलेला आहे. कोण खरं बोलतंय, कोण फक्त वापर करून घेतंय, या प्रश्नात तो अडकलेला आहे. म्हणूनच भीम तेज, द जय भीम एरा हा चॅनल फक्त व्हिडिओंसाठी नाही, तो विचारांची जागा आहे. इथे कोणी मोठा लहान नाही, इथे फक्त एकच ओळख आहे, स्वाभिमानी माणूस. आज जर आपण गप्प बसलो तर उद्या आपली मुलं प्रश्न विचारतील, तुम्ही तेव्हा आवाज का उठवला नाही? आपण हिंसा नको, द्वेष नको, पण मौनही नको, कारण अन्यायासमोर गप्प बसणं हे सुद्धा चुकीचंच असतं. आपण एकत्र आलो तरच आपला आवाज पोहोचेल. एक सबस्क्रायबर म्हणजे फक्त एक नंबर नाही, तो एक विचार जोडला जाणं आहे. एक व्ह्यूअर म्हणजे फक्त व्ह्यू नाही, तो एक जागरूक माणूस आहे. म्हणून मी आज तुम्हाला विनंती नाही, आवाहन करतो. जर तुम्हाला स्वाभिमान महत्त्वाचा वाटत असेल, जर तुम्हाला समता हवी असेल, जर तुम्हाला सत्य ऐकायचं असेल, तर या प्रवासात आमच्या सोबत या. सबस्क्राईब करा, पण त्याहून महत्त्वाचं, शेअर करा, बोला, चर्चा करा. कारण हा चॅनल माझा नाही, तो तुमचा आहे. आपण सगळे मिळूनच हा नवा इतिहास लिहू शकतो. शेवटी एवढंच म्हणेन, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जय भीम, जय संविधान.